माझे जगद्गुरु तुकाराम महाराज मात्र विनंती करून सर्वांना सांगतात की बाबांनो, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. ज्या अर्थी तुकाराम महाराज आपल्याला विनंती करून सांगतात त्या अर्थी दोन गोष्ट स्पष्ट असल्या पाहिजे. जो विनंती करतो एकतर त्याला आपल्याकडून काहीतरी हवं असतं. बघा, आपण सुद्धा विनंती करतो. जेव्हा आपल्याला कुठेतरी आपला फायदा करून घ्यायचा असेल तेव्हा आपण काय करतो? दादा तेवढं काम करून द्या ना. आपण विनंती करतो केव्हा? जेव्हा आपला फायदा असतो तेव्हा. किंवा कुणी जर कुणाचा ऋणी असेल, कुणाचे जर कुणावर उपकार असतील तर त्यावेळेस मग माणूस काय म्हणतो की दादा तुमचे उपकार आहे म्हणून मी हे काम करून देतो. बरोबर. पण तुकाराम महाराज आपले ऋणी पण नाही. तुकाराम महाराज आपल्याकडे काही धन संपत्ती दौलत पण मागत नाही की जेणेकरून तुकाराम महाराजांचा काही फायदा आहे. मग तुकाराम महाराज आपल्याला विनंती काय करतात? संतांना विनंती करण्याची गरज काय आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा संतांचं अंतकरण, संतांचं साहित्य, संतांचा उपदेश आपल्याला लक्षात येईल. अजून एक प्रकार अशा प्रकारे सांगू शकतो आपण की एखादा दीन दुर्बळ मनुष्य आहे, की शक्तिहीन माणूस आहे, तर तो काय करतो? दादा माफ करा, माझ्याकडून चूक झाली, की दादा एवढं करून द्या. तो विनंती करतो. पण तुकाराम महाराज दीन दुर्बळ नाही महाराज. तुकाराम महाराजांचा अधिकार खूप मोठा आहे. धन्य तू को बास मर्थ तेने केला पुरुषार्थ, तेने केला पुरुषार्थ, तेने केला पुरुषार्थ. धन्य तू को बास मर्थ जेने केला पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तुकाराम महाराजांचा अधिकार. अहो, ज्या तुकाराम महाराजांचं नुसतं नाव घेतलं यम असा थरा 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 कापतो. ते तुकाराम महाराज आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी हात जोडून नवे नवे दंडवत घालून आपल्याला उपदेश करतात. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकाराम महाराजांचा अधिकार किती मोठा आहे बघा. मी 2-3 प्रमाण सांगून पुढे जातो. आपण रोज आपल्या घरात हरिपाठ घेतो, नक्कीच घेतो. मला विश्वास आहे इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती रोज संध्याकाळी आपल्या घरात हरिपाठ घेतोच. त्यानंतरच जेवण करतो. आणि हरिपाठ झाल्यानंतर आपण आरती म्हणतो. त्या आरतीमध्ये तुकाराम महाराजांचं वर्णन कुणी करावं? कुणी मित्रांनी नाही, कुणी सख्या सोयऱ्यांनी नाही. तुकाराम महाराजांचं वर्णन कुणी केलेलं आहे? उकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरी, मनोनी रामेश्वरी, चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम, आरती तुकाराम, स्वामी सद्गुरु दामा, सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद मूर्ती, पायाला खाली आमाय, आरती तुकाराम. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरी, चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. एका सुभाषितकारांनी खूप सुंदर प्रकारे म्हटलेलं आहे. तुका तुकाराम से दो नाम एक अंग, उनका से तू भंग गया, इनका से तू भंग. अहो, साक्षात त्या प्रभू श्री रामचंद्रांनी अवतार धारण करावा आणि सेतू बांधावा. तो सेतू आज जरी असला तरी पण तो सेतू अखंड जसा होता तसा आहे का?
पण माझे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग काल पण, आज पण आणि उद्या सुद्धा काय राहील. काळ बदलतोय, जग बदलतंय, सर्व गोष्टी अपडेट होत आहे, पण माझ्या महाराजांच्या अभंग अपडेट करण्याची गरजच नाही. कारण माझ्या महाराजांचे अभंग अगोदरच एवढे अपडेट आहे की ते अपडेट करण्याची काहीही आवश्यकता नाही. उलट माणूस खचला तर माझ्या महाराजांचं साहित्य वाचलं ना तर माणसामध्ये एक वेगळी शक्ती येते. एवढा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे आहे. तुकाराम महाराजांचे शिष्य निळोबाराय आपल्या सर्वांना माहीत असेल चरित्र, जास्त वेळ सांगत नाही, फक्त एक तुम्हाला मी सांगतो. तुकाराम महाराजांच्या शिष्यामध्ये किती सामर्थ्य असावं. निळोबारायांमध्ये निळोबाराय तुकाराम महाराजांचं ध्यान करतायत. तुकाराम 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 तुकाराम, आणि वरून पांडुरंग परमात्मा बघता, अरे या पृथ्वी तलावर माझं भजन करायचं सोडून तुकाराम महाराजांचं भजन कोण करतंय. मग पांडुरंग परमात्म्याने बघितलं, अच्छा निळोबाराय तुकाराम महाराजांचं भजन करताय, ठीक आहे. पांडुरंग परमात्म्याला आनंद झाला. पांडुरंग परमात्म्याला वाटलं चला आपण निळोबारायांना दर्शन देऊ आणि त्यांना काहीतरी वर देऊ. पांडुरंग परमात्म्याने अवतार धारण केला आणि निळोबारायांना म्हटले, निळोबा डोळे उघड, बघ कोण आलेलं आहे. निळोबारायांनी डोळे उघडले आणि बघतात तर पांडुरंग परमात्मा साक्षात समोर उभा. निळोबारायांनी क्षणातच लगेच डोळे बंद केले. पांडुरंगाला आश्चर्य वाटले, अरे मला बघून निळोबारायांनी डोळे का बंद केले. आणि परत निळोबाराय तुकाराम 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 तुकाराम. पांडुरंग परमात्मा म्हणतात, निळोबाराय तुम्ही मला ओळखलं नाही का. निळोबाराय म्हणतात, देवा माफ करा, मी तुम्हाला ओळखलं, पण मला माझ्या गुरूंची भेट पाहिजे. तुकयाचा धावा करीता करीता तुकयाचा धावा करीता हे तुकयाचा धावा करीता करीता तुकयाचा धावा करीता निळा मने आम्ही न ओळखोती देवा निळा मने आणि मग माझ्या पांडुरंगाला मात्र तिथे थोडंसं का होईना पण वाईट वाटलं. माझा पांडुरंग परमात्मा परत वैकुंठाला गेले, निळोबारायांचं भजन चालू आहे. पण आता पांडुरंग परमात्म्याला एक युक्ती सुचली की खरंच या निळोबारायांचा तुकाराम महाराजांवर एवढा विश्वास आहे का, आपण थोडीशी परीक्षा घेऊन बघू. म्हणून पांडुरंग परमात्म्याने तुकाराम महाराजांचा अवतार धारण केला आणि परत निळोबारायांसमोर येऊन उभे राहिले आणि पुन्हा म्हणाले, निळोबा बघ मी साक्षात तुकाराम आलेलो आहेत. निळोबारायांनी यावेळी मात्र डोळे न उघडताच पांडुरंगाला सांगितलं, देवा अजून किती वेळा अपमान करून घ्यालो, नका माझ्याकडून तुमचा एवढा अपमान होऊन देऊ. मला माझी तुकाराम महाराज आल्या क्षणातच लगेच समजतील, तुम्ही नका माझी परीक्षा घेऊ. मग मात्र पांडुरंग परमात्म्याला कळालं, वा ज्या तुकाराम महाराजांच्या शिष्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे ते तुकाराम महाराज आपल्याला हात जोडून नवे नवे दंडवत घालून जर उपदेश करीत असतील तर महाराज तुकाराम महाराज आपल्याला नक्कीच काहीतरी आपल्या हिताचं, आपलं चांगलं काहीतरी व्हावं असं काहीतरी सांगत असणार ना. आणि अजून जर तुम्हाला विश्वास नसेल तर मी अजून तुम्हाला सांगतो की माझ्या तुकाराम महाराजांचं सामर्थ्य किती आहे. या सामान्य जीवाला संत सकाळी झोपेतून उठल्यापासून तर अज्ञानाची झोप नाहीशी होईपर्यंत उपदेश करतात. ऐका, काकडा आपल्याकडे होतो, संत काय म्हणतात, जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी कवी व्यथा जन्माचा ज्याला एकदाच जाग केलं आणि तो क्षणात जागा झाला याला आपण सामान्य जीव म्हणू का हो? मग परत म्हणावं लागतं, उठा उठा प्रभात झाली,
चिंता श्री विठ्ठल माऊली दीनजनांची सावली येई धावूनी स्मरताची पंढरपुरी ते भीमातटी. अहो ज्याला 2 वेळेस जागा केलं तरी सुद्धा तो जागा होत नाही, मग यालाच तर सामान्य जीव म्हणतात ना. उठा सकळ जन उठले नारायण आनंदले मुनी जन तिन्ही लोक करा जय जयकार वाद्यांचा गजर करा जय जयकार वाद्यांचा गजर. आता जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा हे आता जागा आता जागा आता जागा रे बाजीनो जागा आता जागा आता जागा आता जागा रे बाजीनो जागा. चोर निजला निजला नडोनी भागा चोर निजला निजला नडोनी भागा चोर निजला निजला नडोनी भागा 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 आता जागा जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे बाजीनो जागा जागा आता जागा आता जागा रे बाजीनो जागा. हो जगदोगी जगदोगी जागा जागा बोलती जागे जागा बोलती जगदोगी जगदोगी जागा जागा बोलती जागा जागा बोलती हो जागता जगदेव राखा काझी भाव जागता जगदेव राखा काझी भाव. अवघा क्षेत्रपाळ पूजवा सकळ अवघा क्षेत्रपाळ पूजवा सकळ पूजा पत्रकारी फळ पुष्पातोय फळ पुष्पतोय बहुता दिवसा फेरा आलाया नगरा बहुता दिवसा फेरा आलाया नगरा. नका घेऊ भार धर्म तो तिचा भार धर्म तो तुका मागे दाना तुका मागे दाना द्याव्याची आनंद जगदोगी जगदोगी जागे जाग बोलती जाग जाग बोलती जगदोगी जगदोगी जागे जाग बोलती जाग जाग बोलती जगदोगी जगदोगी जाग बोलती जाग जाग बोलती जगदोगी जगदोगी जाग बोलती जाग जाग बोलती. आता एवढंच दोन्ही पण महाराजांनी एक एक प्रमाण देऊन जागा केला. आता तरी जागे व्हा म्हणून माझे तुकाराम महाराज म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. अजून या संतांना अजून कुणाला जागा करण्याचा अधिकार आहे बघा. हे संत म्हणतात उठा उठा साधू संत साधा तुले हित गेला गेला हा नरदेह मंग कैचा भगवंत उठोनी वेगेशी चला जाऊ राऊळासी. साधू संत जरी कधी यदा कदाचित मार्ग चुकलेच तर ते संत संतांना साधूंना जाग करण्याचं काम करतं. अहो एवढंच काय तर माझ्या पांडुरंग परमात्म्याला जाग करण्याचं काम पहाटे उठा पांडुरंगा प्रभात समयो पाटला वैष्णवांचा मेळा गरुडा बरी वाटला
वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. बघा माझ्या संतांनी पांडुरंग परमात्म्याला जाग केलेलं आहे. बरं एवढ्यावरच पांडुरंग परमात्मा जागा होतो का हो? नाही. जर देवाचं नाव एकदाच घेतलं आणि पांडुरंग परमात्मा लगेच जागा होऊन जर लगेच जर आपल्यासमोर प्रगट होत असेल तर मग तो देवच कसला? तो तर पूर्ण परीक्षाच बघतो. अजून मग संतांना म्हणावं लागतं, उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गर्जिनला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा. पांडुरंग परमात्म्याला सांगावं लागतं की बाबा आता तरी तू जागा हो. मग तो पांडुरंग परमात्मा त्याला जर वाटलं तर तो जागा होतो. पण त्यात पांडुरंगाला सुद्धा जागा करण्याची ताकद माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे आहे. आणि ते तुकाराम महाराज जर आपल्याला दंडवत घालून सांगतायत तर नक्कीच आता काहीतरी त्याच्यामध्ये तथ्य असलं पाहिजे. पण आता याच्यामध्ये कुणाला प्रश्न पडेल की जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणताय आता तरी पुढे, आता कशाला? उद्या तरी पुढे, या पुढे तरी, म्हणजे त्याच्यामध्ये अभंगाच्या ठेवणीमध्ये बसते. पण तुकाराम महाराज म्हणतात आता, आता या शब्दावर भर दिलेला आहे महाराजांनी. का भर दिलेला आहे माहिती आहे? कारण महाराजांना माहिती आहे वेळोवेळी सांगून सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही की बाबांनो वेळ आपल्या हातातून निघून गेलेली आहे. अरे बाबा क्षणात आपलं काय होईल सांगता येत नाही. हा देह नाशिवंत मलमूत्राचा चर्म घातले रे, वही कीटकाचा साधा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळतेचा बाधा, स्मरेला हरी हरा, शरण जाई गोविंदा पर्ये. मदालसा आपल्या लहान बाळाला उपदेश करते. अरे जे लहान बाळ अजून पाळण्यातच आहे त्या बाळाला काय म्हणते मदालसा? हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा. जे खरे संत असतात ना ते लवकर जागा करतात. तुकाराम महाराज म्हणतात मी आता का म्हणतोय याच्या अगोदर मी तुम्हाला अशी कितीतरी प्रमाण देईल की तेव्हा सांगून सुद्धा आपण जागे झालेलो नाही. देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल, तरी पण आपण जागो झालं का? काळ देहासी आला खाऊन, आपण जागे झालो का? नाही जागे झालो महाराज. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, तरी जागे झालो का? घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. तैसा काळ लोकाने तसे, तैसा काळ लोकाने तसे, तैसा काळ लोकाने तसे, तैसा काळ लोकाने तसे. हो पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे, तैसा काळ लोकाने तसे, तैसा काळ लोकाने तसे. अजून सोपे शब्दात सांगू का? अजा मेला पंजा मेला बाप मसना गेला,
जमेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू म्हणतो हो देखत देखत ना तू म्हणतो तुझी नैसा झाला देखत देखत ना तू म्हणतो तुझी नैसा झाला उठा उठा जगबाली आले मोठे पंढरी वाजो तुझा नाव नाही कोण नाची गोट आजा मेला पंजा मेला बाप म्हसना गेला. तर आपण इथे जर आलोय नाही आयुष्यात तर आपण एकदा तरी पंढरीला गेलं पाहिजे. पंढरीला कसं जायचं बघायचं तुम्हाला. आकाश दादा पंढरी जारे आला नो संसारा पंढरी जारे आला नो संसारा पंढरी जारे आला नो संसारा पंढरी दारे आला नो संसारा दिनाचा सोयरा दिनाचा सोयरा दिनाचा सोयरा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा ह्याची आवडी वाट पाहे उभा ह्याची आवडी वा पंढरी जारे आल्यानो संसार. या संसारामध्ये आले ना तर एकदा पंढरपूरला जा. का बरं पंढरपूरला जायला पाहिजे. कारण तिथे आपल्याला सेवा करायची. आता पंढरपूरला जायचंय ठीक आहे लक्षात आलं पण हे पंढरपूर कुठे हो. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला 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 जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. धर्म जागो साथे चांगली लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो साथे चरणी लक्ष लागो. आता कुठे कळालं पंढरपूर. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. हा ॲड्रेस लक्षात नसेल आला तर अजून एक सांगू. मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकासी उभा असे विटेवर पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभाग स्थिर. बोलती साधू संत मना वाटे हुर हुर तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा न्यामज तेथवरी दाखवा दिनांचा सोयरा. तुम्ही संत मायबाप आहात ना. तुम्ही आता पंढरपूरचा पत्ता सांगितला ना आता आम्ही जाऊ. पण का हो महाराज पंढरपूरला गेल्यानंतर आपण काय करायचं तिथे. तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा
गोविंद रंगले वो गोविंद रंगले वो नवसिये माझे नवसिये वो नवसिये माझे नवसिये वो नवसिये नवसिये वा तुझी चरणसेवा करीन मनोभावे. ती चरणसेवा मनोभावाने जर केली तर आपलं कल्याण होईल महाराज. आता तुमच्या लक्षात आलं असेल, आता तरी पुढे हाची उपदेश. आता का सांगितलं लक्षात आलं? उपदेश म्हणजे काय ते लक्षात आलं. पण उपदेश काय केलाय? नका करू नाश आयुष्याचा. आपण आयुष्याचा नाश करतोय. मरे त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. एखाद्याचा जर मृत्यू झाला आपण म्हणतो अरे रे रे खूप वाईट झालं, पण अरे बाबा पुढचा नंबर तुझा आहे हे तू विसरून कसं चालेल. पण हे आपल्या लक्षात येतं का? आपण लक्षात नाही येत महाराज. फक्त जो मरण पावलेला आहे त्याच्याविषयी आपण फक्त शोक करतो. इथे आत्तापर्यंत जेवढे जन्माला आले सगळे गेले. येथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. तर इथे ज्यांनी अवतार घेतला तेच जर उरले नाही तर आपल्या सारख्यांची काय कथा आहे महाराज. कबीरदासजी खूप सुंदर म्हणतात, चदरिया झिनी रे झिनी, नाम नाम रस भीनी. चदरिया झिनी रे झिनी, के राम नाम रस भीनी. चदरिया झिनी रे झिनी, झिनी रे झिनी. कबीरदासजी आपल्याला सांगतायत ही शरीर रूपी चादर आपण सर्वांनी पांघरून घेतलेली आहे. ज्या प्रकारे रात्री झोपताना या शरीरावर आपण एक चादर टाकतो, पण महाराज ती चादर सकाळी उठल्यानंतर आपण सोबत घेऊन फिरतो का हो? नाही नाही नाही. ती चादर काही वेळेपुरती, काही काळापुरती, काही क्षणापुरती आपल्याला दिलेली असते. आणि त्या चादरीचा जर आपण योग्य उपयोग नाही केला तर मग काय होतं? चदरिया झिनी रे झिनी. आता महाराज कबीरदासजी आपल्याला त्या चादरीबद्दल सांगताय का जे आपण रात्री आपल्या अंगावर पांघरतो? नाही. कबीरदासजी सांगताय ही शरीररूपी चादर जी आपल्या या जीवाने, या आत्म्याने परिधान केलेली आहे, जी तुम्हाला आम्हाला दिसते आहे, ही चादर या विषयी कबीरदासजी म्हणतात आपल्याला. चादर ओढ शंका मत करियो, ये दो दिन तुमको दीनी. चदरिया ये दो दिन तुमको दीनी. मूर्ख लोक भेद नहीं जाने, मूर्ख लोक भेद नहीं जाने. दिन दिन मैली कीनी. चदरिया झिनी रे झिनी, के राम नाम रस भीनी. चदरिया झिनी रे झिनी, झिनी रे झिनी, झिनी रे झिनी. मूर्ख लोक भेद नहीं जाने, दिन दिन मैली कीने. आपण काय करतोय? ही शरीर रूपी चादर स्वच्छ करायच्या ऐवजी रोज अजून तिला मलिन करतोय. कशा प्रकारे मलिन करतोय? कुणाविषयी द्वेष मनात ठेवून, क्रोध मनात ठेवून, वाढवून आपण ही चादर दिवसेंदिवस खराब करत चाललेलो. म्हणून माझे तुकाराम महाराज म्हणतात,
आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. की बाबांनो आता बस, जेवढं काय करायचं होतं ते सर्व झालंय. आता यापुढे तरी तुम्ही विचार करा. 2 मिनिटात आपण आपल्या आयुष्यात मागे जाऊया. काय केलं आपण आयुष्यात, या मागे काय केलं? जन्माला आलो, त्याच्यानंतर शिक्षण घेतलं, लग्न केलं, मुलं बाळं, संपत्ती कमावली आणि मरून गेलो. असं कधीपर्यंत केलं? अहो खूप वेळोवेळा, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. एवढ्या वेळेस जन्माला येऊन सुद्धा जर आपल्याला सुख मिळालं नाही, आणि हे जे माऊली म्हणतात, हे जे रहाट गाडग्याप्रमाणे जे चक्र हे निरंतर चालू आहे. उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयन. अजून किती वेळात जन्माला यायचं, किती वेळेस तेच 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 करायचं. जर आपल्याला आता हे करायचं नसेल तर महाराज म्हणतात, आता तुम्ही ऐका अभंगाच्या प्रथम चरण. आता तरी पुढे हाची उपदेश, 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 आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्य, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. वेळेची जाणीव मला आहे. फक्त 20 मिनिटामध्ये आपण सेवेला पूर्णविराम देणार आहोत, पण फक्त पुढचे 20 मिनिटं माझे जगद्गुरु तुकाराम महाराज काय सांगतात ऐका. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आता महाराज हे आपलं चित्त जे आहे ते शुद्ध कशा प्रकारे करता येईल? महाराज म्हणतात ते चित्त शुद्ध करण्यासाठी तुम्हाला देवाचं नाम चिंतन करावं लागेल. पण ज्याचं चिंतन करायचं आहे त्याच्या अगोदर तुम्हाला तो एक देव तर आपलासा करून घ्यावा लागेल. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिना जीवा जीवा, तेने बिना जीवा सोगनो दे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा, तेने विन जीवा सुख नोहे. ठीक आहे महाराज, आपला तो एक देव करून घेतला आता आम्ही, पण आता ते चिंतन जे करायचं आहे आम्हाला, ते चिंतन कसं करायचं हो? तुकाराम महाराज म्हणतात, काही काळजी करू नका. तुम्हाला जर मी उपदेश करतोय ना, तर तो उपदेश करण्यापासून तर शेवट होईपर्यंत तुमची जबाबदारी आता माझी आहे. तुम्ही त्या देवाला शिव्या घाला, तुम्ही त्या देवाची स्तुती करा, तुम्ही त्या देवाशी भांडण करा, काहीही करा, पण कोणासोबत? त्या देवासोबत करा. जीवाची स्तुती करत बसू नका. स्तुती करायची साधू संतांची स्तुती करा, माझ्या देवाची स्तुती करा. शिव्या द्यायच्या असतील तर मात्र साधू संतांना शिव्या देऊ नका. कारण साधू संतांना जर शिवी दिली तर जेवढा राग साधू संतांना येत नाही त्याच्यापेक्षा जास्त राग माझ्या देवाला येतो. पण जर तुम्हाला शिव्या द्यायच्या ना, देवाला द्या. काय सांगतात तुकाराम महाराज? देवाला शिव्या द्यायच्या आणि कल्याण करून घ्यायचं. तुकाराम महाराज म्हणतात, हो, माझ्या जनाबाईंचे अभंग माहिती ना तुम्हाला? माझ्या जनाबाईंनी पांडुरंगाला शिव्या घातलेल्या आहे. दळिता कांडिता उठता बसता पांडुरंग परमात्म्याचं चिंतन केलेलं आहे. संतांकडे तेवढा अधिकार आहे महाराज. ये रे रे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली जन्म सावित्री चुडाल्याली. हा अधिकार जनाबाईंकडे आहे. आणि एवढ्या शिव्या घालून सुद्धा त्याच जनाबाई काय म्हणतात? धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, चोर चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनी दूर, गळा बांधोनी दूर, गळा बांधोनी दूर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनी दूर, गळा बांधोनी दूर, गळा बांधोनी दूर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनी दूर, गळा बांधोनी दूर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनी दूर, गळा बांधोनी दूर, गळा बांधोनी दूर, गळा बांधोनी दूर. त्याच जणांनी पांडुरंगाचं खूप सुंदर वर्णन केलंय. तू विठ्ठेवरी सखये बाई ग, तू विठ्ठेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, सावळे सुंदरी हो करी कृपा, निज भक्त करुणा करी हो करी कृपा. म्हणून ज्ञानोबराय काय म्हणतात?
तू विठ्ठेवरी सखये बाई. त्या पांडुरंग परमात्म्याला सखा करून घ्या, मैत्र करून घ्या, मैत्रीण करून घ्या. तो पांडुरंग परमात्मा का बरं आपला उद्धार करणार नाही? आणि अजून जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की देवाचं चिंतन अजून कोणत्या नावाने घ्यावं, तर ऐका. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी नारायण. गोविंद गोपाल हरी नारायण. गोपाल हरी नारायण. गोविंद गोपाल हरी नारायण. गोविंद गोपाल हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी नारायण. नारायण. तुम्ही त्या देवाला काहीही नाव द्याव, कोणत्याही नावाने देवाला हाका मारा, तो तुमचा उद्धार करील. आणि याच्यापेक्षा सोपं सांगू, माझे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की अजून पण तुमच्या लक्षात येत नसेल की कोणत्या नामाचं चिंतन करायचं, तर ऐका. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा, विठोबा, विठोबा रखुमाई, विठोबा, 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 विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा. हरी जय 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 जय. हरी जय जय, हरी जय जय. विठोबा रखुमाई. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एवढ्या तळमळीने आपल्या सर्वांना सांगितलं, नवे नवे दंडवत घालून सांगितलं. का दंडवत घालून सांगतात संत, मी सांगतो तुम्हाला. कारण ही संतांची जी जात आहे ना, ती संतांची जात आहे ना, आपल्यावर एवढं प्रेम करते, एवढं प्रेम करते, आणि त्यांना आपलं भलंच व्हावं, आपलं हिताचंच काहीतरी व्हावं, अशीच अपेक्षा त्यांना असते. खूप वेळ घेतला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो. आणि एक निवृत्तीदादांचं भजन घेऊ आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम देऊ. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सर्वांनी टाळी वाजवा. मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती
ज्ञानेश्वर माऊली गणाराम